हिंगोली शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मटका आणि गुटखा माफियांचा सुळसुळाट वाढलाय। हिंगोली शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध व्यवसाय सुरळीतपणे चालू असल्याचं पाहायला मिळत आहे। तर हे अवैध व्यवसाय कोणत्या राजकीय पक्षाच्या राजकीय नेत्याच्या बळावर चालतात असा प्रश्न उपस्थित होतोय। तर याआधी भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी अवैध व्यावसायिकांविरोधात अनेक वेळा तक्रारी करून आणि जिल्हाधिकारी कार्यालयात आमरण उपोषणही केलं होतं। मात्र तरीही अवैध व्यावसायिकांवर कुठलीच कारवाई झाली नसल्याचं दिसून येत आहे। सर्वसामान्य जनतेची लूट कधी थांबेल याकडे आता हिंगोलीकरांचं लक्ष लागलंय। तर पोलीस प्रशासन या गुटखा आणि मटका माफियांना पाठीशी घालत असल्याचं येथे बोललं जात आहे। तर या ठिकाणी अवैध धंदे स्थानिक गुन्हे शाखेच्या आणि शहर पोलीस स्टेशनच्या बीट जमादार याच्या अलिखित परवानगीमुळे जोमात सुरू असल्याचं येथे दिसून येत आहे। प्रतिनिधी परशुराम जाधव, न्यूज टुडे 24, हिंगोली।